नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी मिसळ रेसिपी. तर बाहेर छान पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये आपल्याला कमी कष्टामध्ये झटपट अशी बनणारी मिसळ बनवायची आहे. तर इथे मी 1.5 वाटी मटकीचे मोड घेतलेले आहेत. अशी छान मोड आलेली मटकी आपल्याला घ्यायची आहे. तर इथे मी स्वच्छ धुवून मटकी 2 ते 3 पाण्याने घेतलेली आहे. तर त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी. मटकी बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये. त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मटकीला हळद मीठ छान लागतं, टेस्ट छान येते. तर आपण ही कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहोत. तर आपल्याला अगदी मऊसूत अशी शिजवायची नाही आहे. 1-2 शिट्या कुकरमध्ये द्यायच्या आहेत आपल्याला आणि मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर आपल्याला 2 शिट्यामध्ये ही मटकी शिजवून घ्यायची आहे. तर इथे मटकी शिजवून घेतलेली आहे मी. पाहू शकता किती सुंदर अशी आपली मटकी, कलर किती छान आलेला आहे. चमच्याने मी घेऊन दाखवत आहे तुम्हाला. ती सुंदर आपली मटकी दिसत आहे. तर आता आपण मिसळ बनवणार आहोत. कोणतंही वाटण न घालता आपण झटपट अशी मिसळ बनवणार आहोत. तर इथे मी 4 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. तर मिसळसाठी कट येण्यासाठी तेल हे लागतंच. तर इथे मी 1 चमचा जिरं मोहरी टाकलेली आहे आणि यामध्ये 1 मिरची तुकडे करून टाकलेली आहे आणि यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट. एक 1.5 चमचा, मोठे 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. थोडंसं क्वांटिटी जास्त वापरायची आहे. त्यानंतर आपण 1-2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते, ते टाकून घेतलेले आहेत. कांदे परतून झाल्यानंतर टोमॅटो 2 घेतले होते चिरून, तर तेही आपण परतून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता मसाले टाकत आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घरचा मसाला टाकायचा आहे. 1.5 चमचा मी धने पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडासा मसाला परतून घ्यायचा आहे. इथे मीठ जपूनच टाकायचं आहे, कारण आपण मोड शिजवतानाही थोडं मीठ वापरलेलं आहे. त्या अंदाजाने तुम्ही मीठ वापरायचं आहे. तर त्यामध्ये आता आपण शिजलेली मटकी टाकलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे मटकी. आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये टाकायची आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. थोडीशी मटकी आपल्याला आधी शिजलेली होती, तर थोडीशी 1-5 मिनटं आपल्याला हे मसाले शिजूपर्यंत मटकी शिजू द्यायची आहे. इथे आपली मिसळ तयार झालेली आहे. पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. तर फरसाणा आणि बारीक चिरलेला कांदा याने आपल्याला ही मिसळ सर्व करायची आहे. यामध्ये कांदा आणि फरसाणा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडासा लिंबू पिळायचा आहे. इथं आपली झटपट मिसळ तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.